हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, येत्या 23 एप्रिलला गुरुपुष्यामृत योग गुरुवारी तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे अत्यंत शुभ योग असतो. तर गुरुपुष्यामृत योग गुरुवारी रात्री 8:57 ते 24 एप्रिलच्या सकाळी 6:02 असणार आहे. तर गुरुपुष्यामृत योगामध्ये कोणते उपाय करायचे, गुरुपुष्यामृत योग म्हणजे नक्की काय असतं, गुरुपुष्यामृत योग केव्हा तयार होतो, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनवृद्धीसाठी गुरुपुष्यामृत योगामध्ये कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्र असं सांगतं की पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी आल्यानंतर गुरुपुष्यामृत योग तयार होतो. गुरु आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही ज्ञान, सौभाग्य, समृद्धी, संपत्ती यांचं प्रतीक आपण मानतो. त्यामुळे यांच्या संयोगाने जो तयार होणारा योग असतो तो अत्यंत शुभ मानला जातो आणि त्यालाच गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण जे काही शुभ कार्य करतो ते नेहमीच यशस्वी होतात. गुरुपुष्य योगासोबतच सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगाचा शुभ संयोग देखील बऱ्याचदा जुळून येत असतो, जो अत्यंत शुभ मानला जातो. तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये काही जर आपण उपाय केले तर आपल्या जीवनात काही गोष्टींची कमतरता भासणार नाही. गुरुपुष्यामृत योगात कोणते उपाय केल्याने धनसंपत्तीत वाढ होते तेच आपण आता जाणून घेणार आहोत. 23 एप्रिल 2026ला पुष्य नक्षत्र गुरुवारी आलेलं आहे आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार झालेला आहे. पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. पुष्य नक्षत्रांच्या क्रमाने 8व्या स्थानावर येतं. पुष्य नक्षत्र कर्क राशीत येतं, ज्याचा स्वामी चंद्र आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ आणि लाभदायक मानलं जातं. या नक्षत्राचा देवता गुरु आणि स्वामी शनी आहे. जर कोणाच्या कुंडलीमध्ये गुरुदोष निर्माण झाला असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगाचा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी आलेला असतो, म्हणजे ज्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येतो त्या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी वेळ किंवा मुहूर्त बघितला जात नाही. गुरुपुष्यामृत योगामध्ये जमीन, मालमत्ता, दागिने खरेदी करणं खूप शुभ आणि फलदायी आपण मानतो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी देवी पारद लक्ष्मीसोबत एकाक्षी नारळाची आपण पूजा करायची असते. त्याचबरोबर गाईला गूळ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. नोकरी व्यवसायातील समस्या यामुळे दूर होतात, संपत्तीत वाढ होते. या दिवशी आपण पूजेत जो नारळ वापरतो तो वापरला जाणारा नारळ लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत जर ठेवला तर त्यामुळे ज्यांना कोणाला नोकरी मिळत नाही, करिअरमध्ये प्रगती होत नाही, तर त्यांना यामुळे फायदा होतो. देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आणि नोकरी व्यवसायाच्या शोधात जे लोक आहेत त्यांनी या दिवशी पारद लक्ष्मीची पूजा करायची असते. यापुढचा दुसरा उपाय असा आहे, बऱ्याचदा आपण कोणाला तरी पैसे दिलेले असतात उसनवारी, तर ते पैसे आपल्याला मिळत नाही किंवा आपण काही वस्तू विकतो, कशाचे ना कशाच तरी आपले पैसे अडकलेले असतात, तर ते अडकलेले पैसे लवकर मिळत नाही. अशा वेळी काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. जर असे तुमचे कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळद आणि कुंकू लावून स्वस्तिक बनवायचं आहे. त्यासोबतच घरात जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा करायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावर्ती शंख पूजन केल्याने आणि दरवाजावरती हळदी कुंकाचं स्वस्तिक काढल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे काही कोणाकडे पैसे अडकलेले असतात ते आपल्याला लवकरात लवकर मिळून जातात. पुढचा उपाय असा आहे, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला एक चांदीचा चौकोनी तुकडा विकत घ्यायचा आहे. छोटासा तुम्ही एक चांदीचा तुकडा घ्यायचा आहे चौकोनी, आणि या चौकोनी तुकड्याची देवी लक्ष्मीसोबत आपण पूजा करायची आहे. गुरुपुष्यामृत योगामध्येच शक्यतो संध्याकाळी ही पूजा करायची आहे. गुरुवारी 8:57 गुरुपुष्यामृत योग सुरू होणार आहे. त्यानंतर तुम्ही ही पूजा करायची आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथंच या चांदीच्या तुकड्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. पूजेच्या वेळी
माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला गुलाबाची फुलं, कमळाचं फूल आणि पाण्याचा नारळ त्यासोबत 7 गोवऱ्या आपल्याला अर्पण करायच्या आहे. त्यानंतर जेव्हा मध्यरात्र होते तर मध्यरात्रीनंतर या ज्या गोवऱ्या आहेत त्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि तो जो चांदीचा तुकडा आहे तो आपल्याला नेहमी सोबत ठेवायचा आहे. असं केल्याने घरात लक्ष्मी देवी वास करते आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात, गरिबी दूर होते. त्या 7 गौऱ्या आपल्याला घराच्या बाहेर चारी बाजूंना ठेवून द्यायच्या आहेत, तशाच ठेवू द्यायच्या आहेत. त्यानंतर पुढचा उपाय तुम्ही असा करू शकता. गुरुपुष्यामृत योगामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर केशर असलेली खीर आपल्याला नैवेद्य स्वरूपात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. पठण करून झाल्यानंतर खीर सर्वांना प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना वाटायची आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील तणाव संपतो, चिडचिड संपत्तीत देखील वाढ व्हायला मदत होते. तर हा एक अत्यंत साधा सोपा उपाय आहे आपल्याला धनवृद्धी करण्यासाठी. हा उपाय करू शकतो. फक्त आपल्याला माता लक्ष्मीला, भगवान विष्णूला विधिवत पूजा करून केशर मिश्रित खीर अर्पण करायची आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने चांदीसारख्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे जर तुमच्याकडे तशी परिस्थिती असेल तर तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही सोने किंवा चांदीची खरेदी गुरुपुष्यामृत योगामध्ये करायची आहे. किंवा मग या दिवशी तुम्ही चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता. किंवा मग तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर साधी एखादी मूर्ती किंवा फोटो तुम्ही माता लक्ष्मीचा या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खरेदी करू शकता. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, आशीर्वाद देते. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगामध्ये संध्याकाळी आपल्याला प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावन असतं. तर त्या तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेकडे आपल्या घराच्या सुखसंपत्ती समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. तर मंडळी, गुरुपुष्यामृत योग म्हणजे अत्यंत शुभ योग आहे. या योगामध्ये तुम्ही जे काही कामं करतात ते सर्व कामं नक्कीच सफल होतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योग नक्की कसा तयार होतो, गुरुपुष्यामृत योगामध्ये नक्की कोणते उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व समजेल. वर्ष 2026 मधील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग 23 एप्रिल 2026 रोजी जुळून आलेला आहे. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.